एक सांगू, जोपर्यंत तुमचे माय आणि बाप जिवंत आहे ना, तुमची किती कठोरातली कठोर परिस्थिती होऊ द्या, म्हाताऱ्यातला म्हातारा बाप असू द्या, पण तुमच्या दाराच्या उंबरठ्यावर सुद्धा कोणाची भणक नाही की तुमच्यावर चुकीच्या नजरेनं कोणी बघेल. तोच बाप संपू द्या, या समाजाची नजर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होतो. आपलं चिंतन करा, आपलं आपण चिंतन करा, कोणाला विचारायची आवश्यकता नाही. ज्याला बाप कळला त्याला राजा दशरथ कळला, आणि ज्याला राजा दशरथ कळला त्याला राम कळाले, आणि ज्याला राम कळाले त्याला रामचरित मानस ग्रंथ कळाला. इथं बसून कथा श्रवण करणं खूप सोपं असतं, परंतु श्रवण केलेली कथा आमच्या जीवनामध्ये किती फलदायी आहे, कुठं फल देणारी आहे, हा भाव निर्माण होण्याकरता सुद्धा माणसाचं अंतःकरण तेवढं